शेतामध्ये खूप साऱ्या तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत आणि ह्या शेंगा मला आता गावाकडून आलेल्या आहे माझ्या आईच्या शेतातल्या. आणि उकडण्यासाठी आपल्याला निब्बर तुरीच्या शेंगा लागतात. अशा पद्धतीने तुम्ही निब्बर शेंगा घ्या, म्हणजे उकडल्यानंतर छान लागतात त्या. आणि आपण ह्या आता स्वच्छ धुवून घेऊया. हिवाळा सुरू होताच मस्त अशा तुरीच्या शेंगा येतात शेतामध्ये. याच्या खूप साऱ्या रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं, त्यामध्ये आपण शेंगा टाकून स्वच्छ धुवून घेऊया. फक्त एकाच पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी कुकरमध्ये उकडणार आहे. तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा या उकडून घेऊ शकता. कुकर घ्यायचा आहे आपल्याला, त्यामध्ये आता आपण हे शेंगा टाकून देऊया. आणि मंडळी, तुम्ही उकडलेल्या तुरीच्या शेंगाची रेसिपी केली नसेल तर करून सुद्धा बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागते ही रेसिपी. आता पूर्ण शेंगा आपण कुकरमध्ये घातलेल्या आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ थोडं जास्त टाका, म्हणजे पाण्यामध्ये मीठ जातं, त्यामुळे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करा मिठाचं. 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे मी आणि 2 ग्लास यामध्ये पाणी घालते. पाणी खूपही नाही घालायचं, फक्त शेंगा आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. कुकरमध्ये वाफेने त्या लवकर शिजतात, त्यामुळे जास्त पाणी घालायची सुद्धा गरज नाही. आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण लावून आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. गॅस वाढवू नका, नाहीतर फक्त शिट्ट्या होतील आणि आपले शेंगा शिजणार नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान असं याच्या शिट्ट्या झालेल्या आहे. 2 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता थंड होण्यासाठी आपण कुकर खाली ठेवूया. आणि कुकरची आता वाफ गेलेली आहे. आता आपण शेंगा या काढून घेऊया. खूप छान शेंगा लागतात मंडळी. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेंगाची ही रेसिपी करून बघा, उकडलेले शेंगा. आणि तुम्हाला मी एक दाबून दाखवते. छान असे शिजलेले आहे, एकदम अलवार अशा. आता एका डिशमध्ये आपण हे शेंगा काढून घेऊया. गरमागरम मस्त अशा तुरीच्या शेंगा आपल्या तयार झालेल्या आहे. याचे दाणे काढून तुम्ही मस्त तिखट मीठ लावून फ्रायसुद्धा करू शकता, ते सुद्धा छान लागतात. आता दाणे कसे काढायचे ते तुम्हाला मी सांगते. अशा पद्धतीने इझिली असे उकडल्यानंतर दाणे निघतात त्याचे. अशा प्रकारे मी याचे दाणे काढून घेतलेले आहे. मंडळी, तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त छान टेस्टी भन्नाट रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.